सो हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर दिवाळी स्टार्ट झालेली आणि जी काही दिवाळीचा फराळ असतो ते पण स्टार्ट केलेला आहे मी। तर मी शंकरपाळे बनवलेत आणि रात्री नाही का चिवडा आणि चकली बनवून घेतली। करंजा तर कोणी खात नाही म्हणून मी करंजा बनवतच नाही। तर जे काही फराळाचं बनवायचे ते आपलं चालू झालंय। तर आशूचे केस कट करायचे। तर आशूने ना त्याला उठणं लावत होते, तर बोलला अजिबात मला उठणं नाही लावायचं। उठणं का नाही लावायचं? काय होते त्यांनी? ते चांगलं नाही असतं। कस काय? अरे पण लावत असते ते। का नाही आवडत? आम्ही सगळ्यांनी लावले। मी पण लावले, मी लावले पण लावलंय ना? झालं तर मग आता उद्या पण लावायचा का? उद्या पण लावायचं मी? हा उद्या पण लावायचंय। तर केस कट करायचं ना बाळा? केस धुतले, तेल लावलं काय तू? मम्मी इकडे ये। केस कट करायची ना? हा केस कट करायला जायचं त्याला। ती गुंडीला शर्टची केस पडतील ना? चेंज कर, तिथं असतं ना अंगावर टाकायला, हे ना शो। तर चला मला त्याला केस कट करायचे, म्हटलं आज केस कट करून घेऊ, छान वाढलेत। हे बघ, मी हात आहे ना, बूट नाही, चप्पल नाही, मग जुती घालली। जुती? ओके, जुती चांगली दिसेल। हा दिसेल की। तुला काय पण छान दिसतं रे पिल्लू। मला काय दिसतं? ही कोणतीवर आहे ना, जुती छान दिसते ना? हा छान दिसते। मॅच होईल। ते केस कट करायचेत म्हटलं तर उद्या लक्ष्मीपूजन आहे, आज केस कट करून आणते मी त्याचे। तर मला मार्केटमध्ये पण काम होतं थोडंसं, तर म्हटलं जातं तर त्याला पण घेऊन जाते। आणि झालं फराळाचा आहोनी मला मदत केली फक्त शंकरपाळे बनवायला। ते बी माझे पूर्ण झाले होते तेव्हा आले आणि बसले, म्हणले चल मी पण करू लागतो। म्हटलं ठीक आहे। आणि मग काल तर मी चिवडा बनवायला घेतला, मी आणि मीनाक्षी आम्ही दोघीने सर्व काही केले। तर आज लाडू बनवायचे, जे की आहोंचा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे, आणि मीनाक्षीचा गुलाबजाम। तर फक्त ते दोनच आयटम बनवायचे आपल्याला, तर ते संध्याकाळी बनवून घेऊ। तर मग जी काही दिवाळीची जो फराळ राहते ते फायनल मला 5च पदार्थ करत असते मी, तर मग फायनल होतात। तर चला पहिलं बघून घेऊ आपण आता आशूची केस कट करायचे। तर पहिलं मार्केटमध्ये जाऊन येते, मग बघू काय 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 ठरतं। तर हेअरकट दाखव ना केलेला। बघा किती 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 येड्यागत, बघा बघा दादा आमचा किती येड्यागत करतो बघा। हे बघा, अरे थोडं मागं सरक ना। हा मागून दाखव। असं सरक। अरे रे रे काय लागले? ब्लेड लागली त्याला। हलतच होतं तू, किती किती वेळा हल्लं तू? दाखव मला बघू दे। नाही यायचं, दुसरीकडे जायचं। बरं दादा तू कधी पाणीपुरी खाल्ली? हा दादू हेअर कट करला बसला आणि दीदी म्हणली मला भूक लागली, म्हणून दीदीला आम्ही पाणीपुरी खाऊ घातली। याला माहितच नाही। शेवटचं राहिलं आता किंवा 2 छोटे गुलाबजामुन राहिले। हा गुलाबजामुन राहिले, तेवढे करून मग खायला जाऊ आपण। तर चला आता लगेच फटाके वाजले। भाऊजीने एवढे मोठमोठे फटाके आणून दिले तर आणि निघून गेले, तर आता ते फटाके सगळे मला वाजवायचे। तर मम्मी मला पण वाजवायचे। हा हा चल ना, हे मोठं झालंय का? याच्यात ते थोडा शेर छोट्याले बनवले आम्ही, छोट्याले। काय ड्रोन का नाही घ्यायचं? हेअरकट दाखव ना केलेला। बघा किती 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 येड्यागत, बघा बघा दादा आमचा किती येड्यागत करतो बघा। हे बघा, अरे थोडं मागं सरक ना। हा मागून दाखव। असं सरक।
हा का? अरे रे रे रे. काय रे? आणि तिथं कधी नाही जायचं, चालले मला तर लागलंय. काय लागले? ब्लेड लागली त्याला. हलतच होतं तू. किती किती वेळा हल्ला तू? दाखव मला बघू दे. तिथं जायचं नाही पहिली गोष्ट. नाही यायचं? दुसरीकडे जायचं? बरं. आणि दादा तू कधी पाणीपुरी खाल्ली बी? होय, हा. मी कधी खाल्ली. दादू हेअर कट करायला बसला आणि दीदी म्हणली मला भूक लागली म्हणून दीदीला आम्ही पाणीपुरी खाऊ घातली. तू भाजी दादा याला माहितच नाही. मी खाल्ली. गप्पी होते.